कालहर कष्टहर दुःखहर दारिद्र्यहर सर्व रोगहर सर्व पापहर। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार, तुमचं 12 ज्योतिर्लिंग ह्यात खूप खूप स्वागत आहे। आपण काल त्र्यंबकेश्वरचं दर्शन केलं, आता आज आपण आलो आहोत ओंकारेश्वरला। ह्या बाजूला ओंकारेश्वर आहे आणि घाट क्रॉस केला की मामलेश्वर आहे। तर हे दोन्ही ज्योतिर्लिंग आपल्याला करायचे आहेत, कारण का हे दोन्ही अर्धे अर्धे ज्योतिर्लिंग आहेत। ह्या दोन्ही ज्योतिर्लिंगचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा हे पूर्ण अखंड एक ज्योतिर्लिंग होतो। तर तुमच्या सर्वांचं आपल्या दुसऱ्या ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मध्ये खूप खूप स्वागत आहे। काळ जरा मागे फिरूया। नर्मदा नदीच्या शांत प्रवाहामध्ये वसलेलं एक दिव्य बेट, ज्याचा आकार स्वतः ओम सारखा दिसतो। हेच ते पवित्र स्थान। या पवित्र भूमीवर देव, ऋषी आणि भक्तांनी तपश्चर्या केली होती, कारण इथे प्रत्येक कणात शिवतत्वाचा वास मानला जातो। पुराणानुसार एकदा विंध्य पर्वताला आपल्या शक्तीचा अभिमान झाला। संपूर्ण सृष्टीत सर्वात महान होण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली। त्या शक्तीची प्राप्ती करण्यासाठी विंध्य पर्वतांनी भगवान यांची कठोर तपस्या केली। दिवस गेले, वर्ष गेले, पण त्यांची भक्ती आणि साधना कधीच कमी झाली नाही। शेवटी भगवान शिव त्यांच्या भक्तीला प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर दिव्य ज्योतीच्या रूपात प्रकट झाले। त्या क्षणी संपूर्ण परिसर ओमच्या नादाने गुंजून उठला आणि भगवान शिव इथेच स्थिरावले, ज्योतिर्लिंगच्या दिव्य स्वरूपात, ज्याला आज पण ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते। आता जस्ट आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झालंय। आता आपण बोटीने घाट क्रॉस करून मामलेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे। खूपच स्मूथली ओंकारेश्वरचं दर्शन झालंय। नो हसल, काहीच नाही, एकदम मस्त शांतीने पटकन 15-20 मिनिटात आपलं दर्शन झालंय। खूप भारी। भगवान शिव ओंकारेश्वरच्या दिव्य स्वरूपात स्थिरावल्यानंतर कथा इथं संपत नाही। नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर वसलेले आहे ममलेश्वर। असं मानलं जातं ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दोन्ही मिळून एक अखंड ज्योतिर्लिंग होतं। एक शिवचं दिव्य स्वरूप म्हणजे ओंकारेश्वर, तर दुसरं त्यांच्या शक्तीचं प्रतीक म्हणजे ममलेश्वर। ममलेश्वरचं दर्शन झाल्यावरच आपला अखंड ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आणि ममलेश्वर पूर्ण होणार आहे। त्यामुळे आपला दुसरा ज्योतिर्लिंगचा प्रवास इथे समाप्त होतोय। धन्यवाद। हर हर महादेव। ओम नमः शिवाय बम बम बोले। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।